नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणचा आकाश पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आमच्या घरी पालखी येणार आहे, म्हणजे देव घरी कोकणात येतात ते सगळे नुसते बोलतात. मी आज तुम्हाला दाखवणार आहे काय असतं ते. माझे मित्र विचारतात तुमच्या घरी देव येतो म्हणजे नक्की काय, ते आज तुम्हाला समजेल. होमाला वगैरे ते येऊ शकलो नाही मेन शिमग्याला, कारण शिमग्यानंतर 5 दिवसांनी आमच्याकडे पालखी येते, त्याच्यामुळं एवढी सुट्टी भेटत नाही. तर आत्ता खाली जायचं आहे, पालखी आणायची आहे, मग ती आमच्या वाडीत फिरेल. तर तुम्हाला जाण्यापासून सगळं दाखवतो मी. अर्णव पण आहे. मी आता चाललो आहे, सगळे येत आहेत, अजून 2-3 जण येणार म्हणून थांबलो आहे. तर तुम्हाला आज सगळं दाखवतो, आणण्यापासून रात्री नाचवण्यापर्यंत सगळं दाखवतो. चला बघूयात. आता आम्ही सगळे निघालोय, हे बघा एवढे जण आहेत. आता आपण विचारू एकेकाला कोणाला कसं काय वाटतंय देव घरी येणार आहेत. तर एवढे जण 7-8 जण तर आहेत. भारी वाटतंय आज. बाळा काका हाय करा, इकडे हात दाखवा, असा हाय करा. निघालोय आपण, आता विचारूया घरी देव येणार तर कसं वाटतंय. काका कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय, कारण की शिमग्याचा सण हा आमचा सण नाही तर आमची संस्कृती आहे. आणि सगळ्या लहान थोर मंडळींना कुठल्याही आपल्या शहरात कानाकोपऱ्यात असलेला जो माणूस आहे त्याला एकत्र आणणारा हा सण आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळे मंडळी यावेळेला देवळात न जाता आमच्या घरोघरी एकत्र जमून देव आमच्या भेटीला येतो, त्यासाठी आम्ही आतुरतेने त्याची वाट बघत असतो. म्हणून हा आमच्यासाठी शिमग्याचा सण म्हणजे एक पर्वणी असते. बस, अजून काय सांगायचं याच्याबद्दल. काय सुशांत दादा पण आहे, सुशांत दादा सांगतोय आता. खूप छान वाटतंय. शिमगा पल्लीवरती आज जवळजवळ कानाकोपऱ्यातून लोक आपल्यासाठी इथे पालखीसाठी देवासाठी येतात भेटीला. आणि प्रत्येकाला वाटतं की आपला देव आपल्या भेटीला यावा घरी, म्हणून जो तो नोकरी धंदा सोडून किंवा काय सुट्ट्या बिट्ट्या टाकून सगळे इथे येत असतात. खूप छान वाटतं. आणि आत्ताच आम्ही चाललोय आता आमची पालखी आणायला आमच्या गाडीमध्ये. पहिला देव तुझ्या घरी येतो, त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं? खूप छान वाटतं. कसं पहिले सुरुवातच माझ्यापासून होते पालखीची, आणि तिथून प्रत्येकाच्या घरी म्हणजे अशी प्रत्येकाच्या घरी जात असते पालखी. खूप छान वाटतं. आज तिथेच चाललो आम्ही आज पालखी आणायला. खूप छान वाटतं. केदारनाथ महाराज की जय. अजिंक्य पण आहे. छान वाटतंय. चला आता आपण जाऊया पालखीकडे, कारण की खूप टाइम झालाय.
आम्ही आलो आता पालखी घेऊन खालून. आता घरी चाललोय. आपल्या घरी यायला अजून टाइम आहे. चला आता घरी येईल तेव्हा दाखवतो तुम्हाला. पडला तर खाली ठेवा. चला हां ठीक आहे. तिथे ठेवा. फुल तांब्याचं तांब्यात ठेवा. होय होय शंकराला ठेवा. हां ठेवा. हात फुलं तेवढं ठेवायचे. त्याला मध्ये ठेवा. फुलं नाही ना काकू फुलं दे. फुलं काढ नाही फुलं दे ना फुलं. समोर ठेवा खाली. इथे वरनं ठेवा. तिथं लाट पाय वाटलेलं ठेवा. दुपारी तुम्ही बघितलं आपल्याकडे पालखी येऊन गेली. आता आम्ही पालखी नाचवायला चाललोय. सुहास आहे, पप्याचा आहे. पप्याचा जर का आपल्याला भेटला नाही, आपल्याकडे दुपारी देऊन गेला तर तू भेटलाच नाही. तर काय तुला कसं वाटलं ते सांग. मस्त वाटलं, चांगलं वाटलं, दरवर्षीप्रमाणे आनंद वाटला. आता पालखी नाचवायला जातोय आपण. कसं वाटतंय? एकदम भारी. आता काय काय होईल तिथं ते सांग. काय तिथे आता पालखी नाचवणार, त्याच्यानंतर जेवण होणार, नंतर नमन होणार, कोकणचा खेळ एक नंबर. तुम्हाला सगळं दाखवणार, फक्त बघत राहा. सुहास पण आलाय, दरवर्षी येतो तो. जायची घाई असते पण यावर्षी थांबलाय. काय वाटलं सुहास? बरोबर आहे. काय वाटलं तुला देवघरी आला? खूप आनंद झालाय. झालाय आज पालखी नाचवणार? हा, नाचवणं प्रयत्न करणार. हा, नीरल आहे इथं, शनई आहे, साहिल, सगळे आम्ही निघालोय. शेटला काय तुम्ही ओळखला? शेट माणूस काय सुहास? शेट माणूस.
काका चावी भेटली ना? काय नाचताय काय काय एवढे लाडत आले एवढे लाडत कशासाठी आले एवढा आनंद झाला हो लाडात म्हणजे तुम्हाला मी रामराम केला हा बरोबर हो मग आम्ही असवा की नसवा कशा कशा प्रकारात असवा हो असवा आम्ही की नसवा पण कशासाठी कशा प्रकारे म्हणजे वैद्यकीत ऐतिकीत पडण्यात धान्यात जेवणात रावणात असवा की नसवा आसवा आसवा. असवा ना पण मला हा, म्हणायचं हा, हा. आपण कोण म्हणजे तुम्ही मला ओळखलं ना अजून ओळख नसतं तर असा प्रश्न विचारला काय नसता म्हणताय काय हो आम्हाला नटेश्वर म्हणतात तुम्हाला नटेश्वर म्हणतात ओके नाचताय खरे नाटासाठी कुठल्या पिक्चर मध्ये तर आता आम्ही आलो नमन वगैरे बघून. सगळं तर जास्त दाखवू शकत नाही कारण एवढा यूट्यूबला व्हिडिओ अपलोड पण होणार नाही. भरपूर मोठा होतो आहे. नमन तर चालू आहे अजून. मला नेक्स्ट टाईम पूर्ण दाखवीन. चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.